विकेट कोण असेल हे देखील एक महत्त्वाची चर्चा असेल. धरम भोईर स्कोरिंग करतील. चला धरम या स्कोरिंग साठी. चला मॅच ऑन होते. 4 षटकांचा हा शेवटचा सामना आजच्या वेळापत्रकातला आपण पाहत आहोत. JK ग्रुप वर्सेस GR13 वॉरियर्स. चला स्कोरर रुपेश या. रुपेश निकम आपण यायचं आहे. रुपेश निकम. चला प्रशांत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आमच्या डिजिटल स्कोररच्या बाजूला असतील ते. चला रवी वाघमारे आणि सोबत असणार आहेत नॉन स्टॅकिंग एंडला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटचा वापर करताना क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला पोहोचतील तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. विकी आणि रवी हे 2 बॅटर्स GR13 वॉरियर्स या संघाकडून सुरुवात देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर फुल टॉसवर 2 धावा कव्हर केलेल्या आहेत फलंदाज रवी वाघमारे यांनी. सुशील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळताना यस 4 षटकांचा क्रिकेट असणार आहे. हा नो बॉल आहे कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये उंची गुडघ्याची मोजली जाते. इम्पॅक्ट आपण गुडघ्याचा चेक करतो अप डाऊन आणि त्याच अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. या 3 धावा असतील. 2 धावून आणि 1 नो बॉलची. सुशीलचा हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा ढकललेला आहे. बॉलला क्षेत्ररक्षक मिडॉनचे थोडेसे चुकले आणि लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न फलंदाजांचा. विक्रांत आणि रवीचा धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. यावेळेस बॅकफुटला गेले. बॉलला ड्राईव्ह केलंय. नो बॉल आहे. पुन्हा एकदा या 2 मिळतील. सिंगल पळून आणि 1 नोची. मध्ये एक खेपटीच्या मधोमध्ये एक रेषा आहे. ज्या रेषेच्या पलीकडे तुम्हाला बॉल पिच करायचा असतो अंडरआर्म क्रिकेटचा तो नियम. सर्वात महत्त्वपूर्ण नियम तो आहे आणि त्यामुळे त्यावर लक्ष जर गोलंदाजाचं राहिलं नाही तर मग तो फायदा फलंदाजांचा वारंवार होत राहतो. आणि फुल टॉस बॉल ओव्हर द मिड ऑफ. क्षेत्ररक्षक 2 बॉलचा करतायत पाठलाग. बॉल जाईल थेट सीमारेषेच्या आत. अडवला जातोय. अजूनही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. आता गेलाय. आता हा चौकार असेल पण मला असं वाटतं तोपर्यंत 4 धावा पळून पूर्ण केल्या असाव्यात कारण या ठिकाणी चुकांना तितकंच प्राधान्य देऊन चालणार नाही. तुम्हाला चुकांवर काम करावं लागेल कारण इतकाही तो अटेम्प्ट कठीण नव्हता क्षेत्ररक्षकांसाठी. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. म्हणजे खूप वेगानं हा धावफलक सजवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा प्रामाणिकतेचा दिसून येतोय कारण आजची रात्र खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच समारोप आजच्या वेळापत्रकातला चांगला व्हावा त्यासाठी प्रयत्न GR वॉरियर्स आणि JK ग्रुप या 2 संघांचा पाहायला मिळणार आहे. तुर्तास सुरुवात चांगली या सामन्याची फलंदाजांच्या वतीने आपण पाहतोय. GR वॉरियर्स कडून रवी खेळतोय. रवी आणि विकीची जोडी जमलेली आहे पण या अगोदर रवीचं कॉन्ट्रीब्युशन जास्तीचं पाहायला मिळालं. विक्रांत यांच्या वतीने तो चौकार या अगोदर आपण पाहिला तर दोघांच्या वतीनं ते एफर्ट्स पाहायला मिळतात. 5 आणि 4. फुललेंचा बॉल बॅटची एज. बॉल कव्हर पॉइंटला. विकेट किपर स्वतः बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केले. पळून धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड. निकमजी जॉईन झालेले आहेत. वेलकम. हो यावेळेस खूप लिलय हा स्ट्रोक खेळला बॅक टू द बॉलर पण सुशील यांनी प्रयत्न चालवला होता बॉलवर पोहोचण्याचा आणि ती कॅच ड्रॉप झालेली आहे. एफर्ट्स थोडासा कठीण होता पण रवीचा विकेट देखील तितकाच महत्त्वाचा होता. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले. कट केले. बॉलला क्षेत्ररक्षक पॉइंटला पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आता 3ऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. लेट्स सी पंचांचं डिसिजन नक्की काय येते. ही 1 धाव असेल की 3. ही 1 की 3. आणि या धावा असणार आहेत किती त्याची आपण शहानिशा करतोय.
तर या 3 धावा पूर्ण असणार आहेत. 3 धावा या 3 धावा असतील. चला आपण 3 धावा जोडतोय धावफलकामध्ये आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑनवर पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि सुशील कडून एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, पण सुरुवात होते फलंदाजांच्या वतीनं टीम GR13 वॉरियर्स कडून. खरं तर JK ग्रुप हा संघ गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि तो पहिला क्रमांक टिकवायचा असेल तर या सामन्याला आपल्या नावावर करणं खूप महत्वाचं आहे. 3 धावा तर मिळालेल्या आहेत आणि रवी आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. चेंडूंची हाताळणी केली आतापर्यंत 5. शेवटचा बॉल असेल बाकी या पहिल्या षटकातला. फुलरेंचा बॉल पुन्हा एकदा उंच उडी घेऊन बॉलला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न सुशीलचा होता, पण या ठिकाणी एकाच्या बदल्यात 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 18 बिनबाद 18 अशी सुरुवात GR13 वॉरियर्स या संघाची पाहायला मिळते. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी रवी आणि विकी या 2 फलंदाजांची. आणि पहिल्या षटकानंतर मेसेज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणाल तो मेसेज घेऊन येत आहेत. लेट्स सी तो मेसेज नक्की काय असायला हवा. पहिल्या षटकामध्येच खेळ चांगल्या दिशेने पुढे सरकतोय GR13 वॉरियर्स या संघाकडून. आता गोलंदाजीचे पर्याय तर खूप आहे खरं तर JK ग्रुपकडे, पण आता कुठला पर्याय वापरला जाईल ते पाहूया. कारण सर्वात महत्त्वपूर्ण गोलंदाज सुशीलला 18 धावांचा चोप बसलेला आहे आणि त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी आता पुढचे 3 षटकं चांगल्या दर्जाची हाताळणं बंधनकारक बसलेलं आहे आणि म्हणूनच त्याची निवड केली जाते जो चांगली सुरुवात देऊ शकेल या दुसऱ्या षटकाला. आणि गोलंदाज येत आहेत सेकंड ओव्हरसाठी राकेश वाघमारे. राकेश आणि रवी आता एकमेकांसमोर 2 भाऊ खेळताना पाहायला मिळते. दोघंही अष्टपैलू आहेत आणि पाहूया या ठिकाणी वरचढ कोण ठरतोय. पण समोर आता विक्रांतचं आव्हान सुद्धा असणार आहे राकेश वाघमारे समोर. धावसंख्या झालेली आहे 18. फुलर लेनचा बॉल जो नो बॉल असेल, गुडघ्याच्या वरून तो बॉल ट्रॅव्हल झाला होता. पंचांनी तेच ओळखलं. 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 20 या आकड्यावर. थोडंसं गणित बिघडलेलं आहे JK ग्रुपचं. सुरुवात या स्पर्धेमध्ये JK ग्रुपने खूप चांगली केली, पण त्यानंतर थोडासा पॉज त्यांना मिळाला. फुलटॉस बॉल स्टेप आउट झाले, त्यानंतर स्वीप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहे. तिसऱ्या साईडचे प्रयत्न चालवला जाईल, चुकीचा कॉल, पण सुशील थोडे दूर राहिले. 3ला 4 मध्ये बदललं जाते. बघा धावांची भूक संपत नाहीये रवी वाघमारेची. या 4 धावा पूर्ण होत आहेत. 4ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. जसा आपण वारंवार उल्लेख करतोय गुणतालिकेमध्ये वर येण्यासाठी जास्त फरकानं जिंकणं आवश्यक होऊन बसलेलं आहे आणि तीच प्रायोरिटी ओळखताना, तीच प्राथमिकता जाणताना आता रवी प्रत्येक चान्सेसला जास्तीत जास्त धावांसाठी बनवतोय. जाऊ दिल्या बॉलला लेग स्टंपच्या बाहेरचा व्हाईट बॉल. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 25 रन्स. रवी वाघमारे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो. राकेश वाघमारे बॉलिंग ट्रॅकवर. हो चिप केलं हलक्यात आणि क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलच मिळेल. थ्रू चांगला बॉलिंग एंडला. कधी कधी गडद होण्यासाठी कधी कधी फिकट व्हावं लागते आणि त्याचमुळे राकेशच्या विरोधात रवी सुद्धा थोडासा सावधानीचा पवित्रा घेताना पाहायला मिळालेत. पण विक्रांत चुकले, स्टेप आउट झाले. यष्टिचित फलंदाज होत आहेत बाद. मिळते सफलता राकेश वाघमारेला. विकेट डाऊन. रवीला माहिती आहे राकेशची गोलंदाजी आणि त्याचमुळे थोडा सावध पवित्रा रवीने घेतला होता, पण त्या विपरीत विक्रांतचा अटॅकिंग अप्रोच नुकसान देऊन गेलेला आहे. टीम GR13 वॉरियर्सला यष्टीच्या स्वरूपात ते बाद झाले, स्टंपिंग झाले आणि आता नवीन फलंदाज अंकित पवार मैदानाच्या आतमध्ये. अंकितची भूमिका सुद्धा GR13 वॉरियर्स संघासाठी आजच्या दिवसभरामध्ये चांगलीच राहिलेली आहे आणि म्हणूनच जर तुमचा खेळ चांगला आहे तर तुमची पदोन्नती होते, तुम्हाला जास्तीत जास्त संधी मिळते, तुमच्या वतीनं जर धावा मिळत आहेत तर तुमचा क्रम वर जातो, तुमच्या वतीने विकेट मिळत आहेत तर तुमच्या गोलंदाजीचा क्रम देखील ठरवला जातो. फुल टॉस नो बॉल.
दरम्यान कव्हरला चांगला स्टॉप क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालेत, पण या 2 धावा का रोखू शकत नाहीयेत. या 3 धावा मिळतील. पुन्हा एकदा गुडघ्याच्या वर इम्पॅक्ट कुठेतरी पंचांनी ओळखलाय आणि म्हणून नो बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. हे सुद्धा एक लांबलेले षटक आपल्याला पाहायला मिळते. 29 झाले, 29. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी, म्हणजे 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत 29 धावा बनवलेल्या आहेत. चांगली सुरुवात. बॅकफुटला गेले, रूम बनवला, कट करण्याचा प्रयत्न होता बॉलच्या वळणाचा अंदाज घेताना, पण अंदाज थोडा चुकला. बॉल पासून थोडे दूर सरकले अंकित, त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉलला देखील गृहीत धरावा लागेल. यावेळेस थोडेसे पुढे सरकले होते, त्यानंतर बॅटच्या टोला कनेक्शन. पुन्हा एकदा ती वेगवान क्विक सिंगल कंप्लीट झाली, कारण रवीला आता ती स्ट्राईक हवी होती, कारण जास्तीत जास्त काळ रवीने मैदानाच्या आतमध्ये घालवलेला आहे या सामन्यामध्ये. ऑन साइडला बॉलला फक्त दिशा देण्याचं केलंय काम. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील. अजूनही स्ट्रगल काय, सक्सेस मध्ये बदलत नाहीये. मिळतात या 3 धावा. गोलंदाज प्रयत्न करतायत, पण क्षेत्ररक्षकांची मदत सुद्धा गोलंदाजांना आवश्यक आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद, 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली स्ट्रॉंग फाउंडेशन GR13 वॉरियर्स या संघाचं पाहायला मिळते. त्याचं क्रेडिट जाते रवी आणि विकी या दोन्ही फलंदाजांना, मुख्यत्वे रवीला. रवीने एक सातत्यपूर्ण खेळ खेळलेला आहे. मोठ्या फटक्यांसाठी ते जात नाहीये, षटकर त्यांच्या वतीने आला नाहीये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चौकार, म्हणजे 1 चौकार आणि 4 धावा पळून त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर एकंदरीत त्यांचा जो रोल आहे, त्यांना माहिती आहे की कसं खेळायचं, प्रत्येक षटकामागे किती धावा आपल्या संघासाठी आपण जोडायला हव्यात, आणि त्याच धर्तीवर आतापर्यंत चांगला स्कोर त्यांच्या वतीने मिळतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पाहूया या उर्वरित 2 षटकांवर JK ग्रुपचा दबदबा पाहायला मिळतंय का. आणि त्यासाठी 3ऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर गोविंद येत आहेत. गोविंद पंचांच्या डावीकडून आणि लेग स्टिक डाऊन. फलंदाज होत आहेत बाद. गोविंद कडून मिळते पुनरागमन, परतावं लागते अटॅकिंग बॅटर रवी वाघमारेला. फलंदाज बाद. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण हे सातत्याने पाहतो, कारण जेव्हा आपल्या वतीनं टर्नचा अंदाज चुकतो अशा वेळेला पायांच्या मागून बॉल स्टंपवर आदळतो, आणि हे चित्र कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि गोविंदला महत्त्वपूर्ण विकेट मिळते. खरं तर ज्यांनी डोकेदुखी वाढवली होती त्या फलंदाजाला बाद करण्यासाठी ते प्रयत्न गोविंदच्या वतीने पाहायला मिळाले. आणि आता पुन्हा एकदा जसं मी उल्लेख केला होता की पहिल्या 2 षटकांवर जे काही मिळवता आलं नाहीये ते या पुढच्या 2 षटकांवर मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल, आणि तोच प्रयत्न पहिल्याच चेंडूवर 3ऱ्या षटकाच्या गोविंदच्या वतीने पाहायला मिळाला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, गिरीश येत आहेत. चला, फलंदाजाने सुद्धा घाई करायची आहे. या ठिकाणी सूचना आयोजकांच्या वतीने आम्हाला मिळत आहेत. आपण इतका आरामात चालत रमत गमत येऊ नका. अंतिम सामना आहे आणि सूर्यप्रकाशातच हा सामना पूर्ण व्हावा अशीच इच्छा सर्वांची आहे, कारण बॅड लाईट दोन्ही संघांना त्रास देऊ शकेल. धावसंख्या 33. गोविंद ओव्हर द विकेट. व्हाईट बॉल, परत टाकावा लागेल चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असतील गिरीश. हो, या हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे लीलया. अगदी आरामात हा झेल टिपलेला आहे आणि आता धक्का तंत्र अवलंबतोय मैदानाच्या आतमध्ये गोविंद, आणि 2 धक्के या षटकामध्ये तो देतोय टीम GR13 वॉरियर्सला. यशस्वी होण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात संभ्रम निर्माण करणं आवश्यक आहे, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत. फटका खेळण्यासाठी प्रवृत्त येत आहेत, पण गती परिवर्तन आणि वळणाचा अंदाज खूप चांगला आहे गोलंदाज गोविंदचा, आणि त्यामुळे फटक्यांसाठी प्रवृत्त होत आहेत फलंदाज. पण या ठिकाणी बघा हलकसं चुकलं गणित. बॉल तर विकेट किपरच्या मागे पोहोचतोय. व्हाईट बॉलची 1 धाव ऍड होईल. धावसंख्या जाते आता 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा चाललेल्या आहेत. 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोविंद हो, चांगला टर्न आणि तितकाच चांगला बॅलन्स या गोलंदाजीवर पाहायला मिळाला गोविंदचा, आणि गोविंदने मनात ती
निराशा बाळगली नाही की पहिल्या 2 षटकांवर जे काय झालंय ती माझ्या वतीने सुद्धा होऊ शकेल, पण व्हाईट बॉलचं हे नुकसान मात्र कुठेतरी ते सहन करावं लागते, त्याहून बाहेर पडावं लागणार आहे टीम जेके ग्रुपला. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोचतील बॉलवर, तोपर्यंत बॅलन्स चुकला, बॉल सीमारेषा पार, मिळतील या 4, येतोय चौकार. तीन गडी बाद 40 हवा. आतापर्यंत चेंडूंची हाताळणी आपण जर पाहिली तर 4 चेंडूंची हाताळणी झालेली आहे, 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगला खेळ एकंदरीत दोन्ही संघांकडून अपेक्षित आहे. आणि बोल्ड प्लेड ऑन, फलंदाज बाद, चौकाराचं प्रतिउत्तर मिळते. खरं तर गोविंद या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद करतोय, विकेट डाऊन. देवेलचे स्पोर्ट्स निर्वी 11 संघ आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार. वंशिका फायटर, श्रुतिका 11. प्रतिस्पर्धी संघाला जर त्रस्त करायचं असेल तर स्वतः अस्वस्थ राहून चालत नाही, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोविंदने करून दाखवलंय. त्याची खूप चांगली गोलंदाजी, अभ्यासपूर्ण गोलंदाजी, गुणवत्त्याने ठासून भरलेली गोलंदाजी पाहायला मिळाली जेके ग्रुप या टीम कडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश स्ट्रायकिंग एडला. हो, यावेळेस 2 पायांच्या मधून बॉल जातोय विकेट किपरच्या मागे. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 4 गडी बाद 40 धावा. बघा, निलेश जे फलंदाज आहेत ज्यांनी 4 धावा जर पळून पूर्ण केल्या तर भावेश पुणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये ते सोपं आहे, आणि निलेश नक्कीच त्याची मानकरी बनतील. दर्पण डील करतायत, थोडी डील करतायत, पण स्ट्रोक निलेशच्या बॅटमधून आला पाहिजे. निलेश, हा स्ट्रोक जो आहे 4 धावांसाठी जो आपण पळणार आहात तो तुमच्या बॅटमधून स्ट्रोक आला पाहिजे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी गौरव येत आहेत. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला एफर्ट्स एक्स्ट्रा होते, पण धावा मिळतील फक्त 2. या 2 धावा मिळतील, धावसंख्या 42 झाले. जर पूर्ण दिवसभराचा आपण सुवर्णमध्य काढला तर 40 ते 50 पर्यंतच धावफलक पोहोचतोय पहिल्या इनिंग नंतर, आणि ते एक आयडियल धावसंख्या राहिलेली आहे. खूप कमी सामने आपण पाहिले तर एकतर्फी गेले. प्रत्येक सामना आपण जर पाहिला ओव्हरऑल प्रेक्षकांना आनंद देऊन गेलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा, एकदा वडील धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. 4 गडी बाद 43 धावा. स्टेप आउट झाले, आणि या ठिकाणी अजूनपर्यंत अंकित मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचा किल्ला लढवण्याचं काम करतायत. या सामन्यामध्ये त्यांच्या वतीने तितकं कॉन्ट्रीब्युशन मिळालं नाहीये, पण ते अजूनही खेळपट्टीवर थांबतायत. आणि म्हणतात ना, खेळपट्टीवर थांबलात तर धावा मिळते, पण या ठिकाणी खेळपट्टीवर गोलंदाज येतोय आणि गोलंदाज गौरव आपलं काम करतोय. आजच्या दिवसातला, पूर्ण स्पर्धेतला खूप चांगला क्षण अनुभवतोय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. तर 2 बक्षीस आलेले आहेत. निलेशने जर 4 धावा पूर्ण केल्या तर 500 भावेश पुणेकर यांच्याकडून, आणि अक्षय याने 3 धावा पूर्ण केल्या तर 3 साठी 500 भावेश पुणेकर यांच्याकडून, आणि दर्पण यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. निलेशसाठी बक्षीस. निलेशवर जास्तच मैत्री संबंध आहेत. प्रवीण गुरके यांच्याकडून 3 डॉट्स केले गोलंदाजाने तर 500 रुपये. अक्षयने, म्हणजे अक्षय 3 डॉट्स केले तर 500. वा, बक्षीस असावं तर असं. त्या पहिला आला. आता हृदयाची धडधड गोरके साहेबांची वाढलेली आहे. पहिला डॉट आलाय. अजून 2 आले तर 500 रुपये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा महेंद्रजी, पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडला, पण त्यानंतर डॉट बॉल्स आले, विकेट्स आल्या, आणि हवेत आहे बॉल. गॅप मोठा आहे आणि गॅप शोधण्याचं काम केलंय, पण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा, 3 धावांचा या ठिकाणी बस. भावेश पुणेकर यांच्याकडून आता 500 रुपये मिळतील अक्षयला, कारण 3 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. 4थ्या धाव्यासाठी काय घडले ते पंच कळवतील. 3 झाल्यात नाही, बरोबर. बक्षीस पुन्हा एकदा आपण मागे घेतोय.
कारण अक्षय तुम्हाला फक्त 3 धावा पूर्ण करण्याची सूट होती, तुम्ही 4 केल्यात, तर हे आता बक्षीस मिळणार आहे. 3च पूर्ण करायच्या होत्या. आता 3 ऍड होतील. धावसंख्या 5 गडी बाद 47. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. चला षटकारासाठी 500 रुपये गोरके साहेबांकडून आणि भावेश पुणेकर कडून सुद्धा 500 मिळतील या षटकारासाठी आणि दर्पण कडून 500. चला हा षटकार येऊ द्या. ओ यावेळेस ओ कॅच ड्रॉप अगदी सोपा झेल होता पण तो पूर्ण झाला नाही. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. ही 1 धाव फक्त मिळेल. धावसंख्या 48. जिंकण्यासाठी 49 ची गरज. 24 चेंडू 49 धावांची गरज असेल JK ग्रुपला. 24 चेंडू 49 ची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्या GR13 वॉरियर्स आणि 2 बॅटर JK ग्रुप मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. घेऊ एक छोटासा DJ ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच चालू. जास्त वेळ आपण घेऊ नका. चला 2 बॅटर्स पाठवायचे आहेत. येस पोहोचलेले आहेत. चला चला मॅच ऑन करूया. क्षेत्ररक्षक लगेच लावून घ्या. बघा वेळेचं बंधन आहे आणि वेळेबद्दल सर्वजणांनी जी भूमिका घेतलेली त्यांचं कौतुक मी करेन साई संघांचं. कारण 11:30 वाजता आपण वेळापत्रक सुरू केलं आणि आता हा 10वा सामना आजच्या वेळापत्रकातला आपण योग्य त्या वेळेस संपवतोय आणि उद्या 10 वाजता वेळापत्रक सुरू होणार आहे याची काळजी घ्यायची आहे साई संघांनी. आणि उद्या पहिला सामना भावेश पुणेकर पहिला सामना असणार आहे उद्याच्या दिवसातला निर्वी 11 वर्सेस ॲडव्हेंचर बॉईज RJ ॲडव्हेंचर बॉईज. तर दोन्ही संघांनी उद्या वेळेवर या. 10 वाजता आपण उद्या पहिला सामना स्टार्ट करतोय वेळापत्रकातला. हां आता विकेट जरी गेला तरी सुद्धा क्षेत्ररक्षकांनी जल्लोष करण्यासाठी एकत्र येऊ नका अशी विनंती वजा आवाहन आम्ही आयोजकांच्या वतीने करतो जेणेकरून या सूर्यप्रकाशातच आपण आजचं वेळापत्रक संपवणार आहोत. 2 बॅटर्स एक यशस्वी जोडी आज दिवसभरातली कुठली असेल तर त्यापैकी एक आहे गौरव आणि रोहितची ज्यांनी खूप चांगला खेळ JK ग्रुपसाठी केलेला आहे. JK ग्रुपने एक चांगलीच जोडी खरं तर सेट केलेली आहे फलंदाजांची गौरव आणि रोहित. पण समोर आव्हान कोणाचं आहे तर रवी वाघमारेचं. तर टार्गेट दिलेलं आहे 49चं पूर्ण करायचं आहे. 24 मध्ये अडवायचं आहे. 24 मध्ये पाहूया या ठिकाणी अडवलं जाईल की बनवलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहेत रोहित असेल. फुलटॉस आहे. लॉफ्ट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा प्रयत्न करतोय पोहोचण्याचा पण या ठिकाणी मिळतील या 2 धावा. JK ग्रुप आपण पॅव्हेलियन बॉक्स मध्ये बसायचंय प्लीज सर्वांनी. कालचा दिवस आठवतोय ना पेनल्टीचा. प्लीज बसून घ्या प्लीज बस. शेवटचा सामना आहे. हा मांडवात राहा तुम्ही उभं राहिलं तरी चालेल पण तुमच्या मांडवात थांबा. उभं राहिलं तरी चालेल. चला पहिल्या चेंडूवर आलेले आहेत 2 धावा. 23 चेंडूमध्ये 47 ची गरज आहे. सामना रंगेल यात कुठलंच जुमत नाहीये कारण समोर तगडे प्रतिस्पर्धी खेळत आहेत आणि अशा वेळेला ती स्पर्धा जिंकण्यासाठी तुमची तयारी खूप काही सांगून जाते. पण या ठिकाणी जसा खेळ आपण पहिल्या डावामध्ये पाहिला व्हाईट बॉलचा तसाच खेळ आपण दुसऱ्या डावामध्ये पाहतोय व्हाईट बॉल्सचा. 2ची वाढते 2 बॅक टू बॅक वाईड्स. या अगोदर प्री डिटरमाइंड स्ट्रोक पण व्हाईट बॉलची तिकडी पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या पोहोचते आता 5 या आकड्यावर. व्हाईट बॉल
त्रास देत आहेत गोलंदाजांना आणि त्यासमोर त्यावर वेळीच उपचार घेणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. कारण आजचा दिवस तर तुम्ही चालवून घेतला, खपवून घेतला, पण उद्याच्या दिवसामध्ये अशा चुका अपेक्षित नसतील. बॉल हवेत होता काही काळ, कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. उद्या 9:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे आणि 10 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होणार आहे. निर्वी चॅम्पियन्स आणि टीम RJ ॲडव्हेंचर बॉईज. जो येणार नाही, जो संघ येणार नाही त्या संघाला एका षटकाची पेनल्टी असेल अशी सूचना आयोजकाच्या वतीने आम्ही देतोय आणि आम्ही स्ट्रिक्ट आहोत हे तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. त्याचमुळे 9:30 वाजता रिपोर्टिंग आणि 10 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल. सामना असेल RJ ॲडव्हेंचर बॉईज वर्सेस निर्वी चॅम्पियन 11. दरम्यान 49 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा आहेत 8. जिंकण्यासाठी अजून 41 धावांची गरज आहे. रवी थोडेसे महागडे ठरत आहेत. जसं आपण मागच्या डावाचा आढावा घेतला तर पहिल्या 2 षटकांमध्येच जबरदस्त धावसंख्या आपण पाहिली 33 धावा. त्यानंतर गोविंदच्या षटकामध्ये 7 धावा आणि गौरवच्या षटकामध्ये 8 धावा. तर हा बदल आहे आणि तो बदल आपण नक्कीच अभ्यासला पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण रवीची पाहतो. कारण या अगोदर व्हाईट बॉलवर होते पण त्यानंतर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, अंकित बॉलवर पोहोचले. काय प्रयत्न, एफर्ट्स 100% पाहायला मिळतात जिंकण्यासाठीचे. कारण क्रिकेटचा खेळ हा फक्त एका जागेवर स्तब्ध उभा राहून खेळता येत नाही, तर तुमची हालचाल, तुमची मेहनत. चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत 19 चेंडू 39ची गरज आहे. 19 चेंडू 39ची गरज. हो, पुन्हा एकदा बॅट स्विंग पण त्या ठिकाणी कनेक्शन होत नाही. बॅट आणि बॉलचं षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या झाले 10. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 39ची. 18 चेंडू 39 धावांची गरज. आपण पाहतोय ॲडव्हेंचर बॉईज पुरस्कृत ॲडव्हेंचर प्रीमियर लीग अंडरआर्म ओपन फॉर्मॅटची ही एक जबरदस्त लीग स्पर्धा, ज्यामध्ये आपण 6 संघांना समावेश दिलेला आहे आणि 6 संघ लीग मध्ये खेळतील. प्रत्येक संघाच्या वाट्याला पहिल्या फेरीमध्ये 5 सामने येणार आहेत. स्टंप नीट कर रवी. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 39 धावांची गरज. 13च्या आसिंग रन रेटने धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही फलंदाज विकेट वाचवून खेळत आहेत. हवेत आहे बॉल, जास्त एलिव्हेशन, डिस्टन्स कमी. कुणाल होणार नाही चूक. कुणालने तो 7-12 आपल्या नावावर केलेला आहे. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 1, विकेट डाऊन. सतरा चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. बघा, काही खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील आज जबरदस्त कामगिरी केली, ज्यामध्ये कुणालचं नाव नक्कीच आपण आवर्जून घेणार आहोत. तसेच अनिकेतचं नाव आपण क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये आहे. आशिषचं नाव यादीमध्ये ते आहे. आपण तो आढावा पूर्ण दिवसभराचा संध्याकाळी घेणार आहोत. उद्या सकाळी ती चर्चा आपण करू की गोलंदाजांची यादी आपण बनवूया. TCP लाईव्हची स्क्रीनवर आपण सगळं अपडेट आहेत. कारण एक संजयने एक झेल टिपला होता, गौरवचा जो तो झेल होता. तर ती चर्चा आपण नक्कीच सकाळी करणार आहोत. बेस्ट फिल्डर्स असतील ती यादी आपण तुमच्या समोर आणू. बॅटर्सची यादी असेल, बॉलरची यादी असेल, फिल्डरची यादी असेल, ती यादी आपण पुढच्या दिवशी पहिल्या सामन्याच्या दरम्यान ती चर्चा करणार आहोत. कारण प्रत्येकाला ती अपेक्षा असते आपल्या चांगल्या खेळाचं कौतुक व्हायला हवं आणि ते कौतुक आपण उद्याच्या दिवसामध्ये करणार आहोत. आजच्या दिवसाचं दरम्यान दुसऱ्या षटकाची सुरुवात विक्रांतने चांगलीच केली विकेट घेऊन. दरम्यान धावसंख्या 10. ड्राईव्ह केलाय पण या ठिकाणी स्वतः बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडचा मध्ये आलेला आहे. दरम्यान मिळते ही 1 धाव. धावसंख्या पोहोचते 11. या आकड्यावर जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. आतापर्यंत विक्रांतचं हे षटक चांगलंच राहिलेलं आहे. या ठिकाणी अँब्युलन्सची सेवा देखील उपलब्ध आहे. पाणी पाठवून देतो मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट एड किट पाठवून द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. कारण जरी सॉफ्ट बॉल असला तर देखील इम्पॅक्ट खूप जोरदार होता.
तर परिस्थिती पूर्ववत झालेली आहे. 11 धावा 1 गडी बाद आणि त्यामध्ये अजून एक धाव वाढेल. धावसंख्या 12 झाले. जिंकण्यासाठी आता 37 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. अजूनही आपण पाहिलं तर या शर्यतीमध्ये दोन्ही संघ पुढे येण्याचा प्रयत्न करतात. JK ग्रुप कडून प्रयत्न दिसत आहेत पण कनेक्शन होणं आवश्यक आहे तरच तुम्ही त्या सामना जिंकण्याचं इंटेन्शन पूर्ण करू शकाल. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 3, माफ करा 4. 14 चेंडू 37 ची गरज. थोडं लेट अपडेट आम्ही होतं. 14 चेंडू 37 ची गरज. पुन्हा एकदा धीम्या गतीच्या चेंडूला ओळखता आलं नाहीये. कुठेतरी वाटलं होतं की गोलंदाज वेगवान चेंडू हाताळणार आहे पण या ठिकाणी स्वप्न भंग पावलेलं आहे फलंदाजाचा मोठ्या फटक्याचं. शेवटचा बॉल बाकी. 13 चेंडू 37 धावांची गरज आहे. 13 बॉल्स अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. पूर्वार्ध जर आपण पाहिला या सामन्याचा तर पहिल्या 2 षटकांमध्ये दबदबा होता तो म्हणजे GR13चा आणि आता सुद्धा दबदबा GR13चाच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. 1 धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. विक्रांतचं हे षटक आतापर्यंत चांगलंच राहिलेलं आहे. फायद्याचं राहिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली JK ग्रुपची 14, 1 गडी बाद. आवश्यकता 35 ची. 12 चेंडू 35 ची गरज. राकेश वाघमारे अजूनही खेळपट्टीवर आहेत. सगळ्यात पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राकेशलाच मिळाला होता आजच्या वेळापत्रकातला आणि त्याचमुळे पहिला सामना त्यांनी आपल्या नावावर केलेला आहे चांगल्या खेळाच्या आधारावर आणि त्या शेवटचा सामना सुद्धा आपल्या संघाच्या बाजूने धुकवतील का आपल्याच खेळाच्या आधारावर त्या ठिकाणी समोर आव्हान आहे गोलंदाज निलेश भोईरचं. यावेळेस फुललेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक कुणाल. क्या बात आहे. मी म्हणालो होतो ना की तो 7-12 त्यांनी आपल्या नावावर केलेला आहे. लॉंग ऑन काऊ कॉर्नर या झोनमध्ये ते खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करतायत. आपल्या संघासाठी त्या धावा वाचवण्याचं काम करतायत. धावसंख्या झालेले आहेत 14. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 16 झाल्यात. माफ करा 11 चेंडू 33 ची गरज. आता अजून एक बॉल डॉट आलाय. 10 चेंडू 33 ची गरज. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. सोपा झेल. संपतोय राकेशचा खेळ. धक्का बसतोय दुसरा. टीम JK ग्रुप. चर्चा प्रत्येक गुणांची झाली तर आता षटकारांची चर्चा देखील होणार आहे. गोविंदने आज चांगलाच खेळ खेळलाय. षटकारांच्या बाबतीत गोविंद चमकलेला आहे. एकाच डावामध्ये 7 षटकार गोविंदच्या वतीने आपण पाहिलेले आहेत. फुल टॉस होता. बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोहोचते फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची होते पण धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. आतापर्यंत गोविंदचा पूर्ण दिवसाचा आढावा घेतला तर त्यांच्या वतीनं 4 मॅच खेळल्या गेलेल्या आहेत. 56 धावा बनल्या आहेत आणि 8 षटकार त्यांच्या वतीनं आपण पाहिले. एकाच डावामध्ये तर 7 आले होते. फुल टॉस बॉल. नो वर खेचलाय हा दमदार फटका. क्षेत्ररक्षक त्याकडे कॅच कंप्लीट करतोय पण नो बॉलवर फलंदाजाला बाद देता येणार नाही. या 3 धावा मिळतात. खरं तर एक संधी सुद्धा मिळते गोविंदला. 3 ची वाढ. धावसंख्या पोहोचते 21 वर. 8 चेंडू 28 ची गरज. 8 बॉल 28. गोविंद आहे तर पॉसिबल आहे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. बॉल कावकोन सीमारेषा पार. षटकार. सिक्सर. ची गरज. असं वाटतं जेव्हा सर्व काही संपलेलं आहे तेव्हाच काहीतरी सुरू होत असतं आणि या ठिकाणी गोविंदचा खेळ आपण पाहतोय. बॉलला कळलंय ऑन ड्राईव्ह. मिड विकेटला प्रोटेक्शन होतं. एक सिंगल मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 28. आवश्यकता जिंकण्यासाठी आहे 21 ची. बॉल शिल्लक असेल 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 बॉल 21. शेवटच्या षटकासाठी येत आहेत अंकित पवार. आता पवारची पॉवर पाहायला मिळेल की गोविंदचा फटक्यांचा आविष्कार. आणि आता भावेश पुणेकर यांना ओव्हरटेक केलेला आहे गोविंदने. भावेश पुणेकर पेक्षा 1 धाव पुढे पोहोचलेले आहेत गोविंद.
त्याचमुळे आता पाहूया ती चढाओढ तर पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणारच आहे. मी पुढे की तू पुढे, पण एंड ऑफ द डे जो पुढे त्यालाच मिळेल बक्षीस. 6 चेंडू 21ची गरज. अंकित पवार बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला असतील गोविंद. सामना खूप चांगला सजलेला आहे. खर तर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करणारा हा सामना बनलेला आहे. 6-21 आणि बघा पहिल्याच बॉलवर खेचलाय दमदार असरदार षटकार, आलिशान सिक्सर खेचलाय गोविंदने. सामन्यामध्ये परत येतोय JK ग्रुप. 15 धावांची गरज आहे. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही असंच कुठेतरी ताठ मानेने सांगतोय मैदानाच्या आतमध्ये गोविंद. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आता रंग भरण्याचं काम गोविंदने केलेलं आहे. खरं तर सुरुवात गोलंदाजांनी या सामन्यामध्ये खूप चांगली केली. पहिली षटक रवीचं, दुसरं विक्रांतचं, तिसरं निलेशचं, पण त्यानंतर आता अंकितच्या विरोधात हात खुले केलेत. फलंदाजाने फुलटॉस बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक चुकले आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. 1-2 का 4 नशिबाचा चौकार. चेंडू 11 धावांची गरज आहे. तुमच्या प्रयत्नांपेक्षा क्रिकेटमध्ये निकालाला खूप जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही या पूर्ण स्पर्धेमध्ये काय खेळलाय, तुम्ही या सामन्यामध्ये प्रदर्शन काय केलंय, त्यापेक्षा तो निकाल काय आलाय त्यावर फोकस राहतो प्रेक्षकांचा. चला मॅच ऑन ठेवा. मॅचचा मोमेंटम तुम्ही बिघडू देऊ नका. 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. अजूनही काही संपलेलं नाहीये. खरं तर टीम GR13 वॉरियर्स कडून अपेक्षा अंकित पवार कडून देखील कॅप्टन ठेवून आहेत, पण समोर आहे फलंदाज गोविंद. 4 चेंडू 11ची गरज. सामना जबरदस्त या ठिकाणी सेट झालेला आहे. अंकित पवारची पॉवर पाहायला मिळेल का? हो, पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला कुणाल त्या ठिकाणी पोहोचताय. थ्रो थोडासा अपिश आहे, स्लो आहे. 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडू आवश्यकता 9ची. शेवटचे 3 मोके गोलंदाजाकडे आहेत, फलंदाजाकडे आहेत, आणि त्या मोक्यांवर चौका येईल की त्यावर कुठेतरी त्रस्त करणारी गोलंदाजी पाहायला मिळेल. 3-9. हो, हलक्या हाताने बॉलला खेळले, हलक्या हाताने बॉलला ढकलले. अजूनही घाई करण्याच्या इराद्यामध्ये नाहीये. 2 चेंडू आवश्यकता 9ची, म्हणजे पुढच्या चेंडूवर कमीत कमी ट्रिपल जर आलीच पाहिजे, आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ट्रिपल येते. 2 चेंडू 9ची गरज. अंकित पवार बॉलिंग ट्रॅकवर, अराउंड द विकेट, स्ट्रायकिंग एंडला गोविंद. आणि ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक काव कोणाला चुकणार नाहीये. जल्लोष खूप काही सांगून जातोय. 1 चेंडू 9ची गरज. थेट डीप मध्ये पोहोचले होते मिठी मारण्यासाठी, कारण कुठेतरी अपमानाला प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं आवश्यक होतं. आणि पहिल्या 4 चेंडूंवर जे करता आलं नाही ते 5व्या चेंडूवर करून दाखवलं, आणि सामन्याला आपल्या दिशेने झुकवण्यासाठी ते प्रयत्न महत्त्वाचे होते. आता इक्वेशन काय सांगते तर एका चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. आणि पाहूया या ठिकाणी रवीची कॅप्टन्सी खूप चांगली पाहायला मिळते, ज्यांनी या ठिकाणी वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले. स्वतः ते डीप मध्ये पोहोचले. विक्रांतला त्यांनी विकेट किपरसाठी आणलं. तर या छोट्या छोट्या गोष्टी मोठा इम्पॅक्ट टाकतात. बसा हा वाईड बॉल इम्पॅक्ट टाकू शकतो. 1 चेंडू आता 8 धावांची गरज आहे. आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम GR13 वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम JK ग्रुप. आणि मला असं वाटते आता गुणतालिकेमध्ये मोठा बदल होऊ शकतोय, कारण या ठिकाणी GR13 वॉरियर्स संघ वर येण्याची शक्यता वाढलेली आहे. 10 सामने आजच्या वेळापत्रकातले पूर्ण झालेले आहेत. उद्या 9:30 वाजता आपण मॅच ऑन करणार आहोत. तर जसा मी उल्लेख केला की मोठा बदल होणार आहे. GR13 वॉरियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचते. 6 गुण, नेट रन रेट 0.629. JK ग्रुप 4 गुण 2.089. सेजल वॉरियर्स 4 गुण 1.355 तिसऱ्या क्रमांकावर. 4थ्या क्रमांकावर A1 जोडी
-1.083 4 गुण. निर्वी चॅम्पियन 2 गुण -0.685 5व्या क्रमांकावर आणि 6व्या क्रमांकावर RJ ॲडव्हेंचर बॉईज -2.675. मला तुम्ही याचा पुरस्कार आपण लगेच जाहीर करतोय आणि जो जातोय